अवधूत चिंतन श्री दत्त. नमस्कार भाविकांनो. भगवान दत्तात्रेय हे अत्यंत दयाळू आणि भक्तांच्या हाकेला धावून येणारे दैवत आहेत. त्यांची कृपा झाली तर माणसांचे संपूर्ण जीवन बदलून जाते. परंतु अनेकदा आपण नकळत किंवा माहिती अभावी दत्त महाराजांची सेवा करत असताना, उपासना करत असताना अशा काही चुका करतो ज्यामुळे आपल्याला आपल्या सेवेचे पूर्ण फळ मिळत नाही. उलट काही वेळा त्यांचे नकारात्मक परिणामही आपल्याला भोगावे लागतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका सर्वात मोठ्या चुकीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या कोणत्याही दत्त भक्ताने कधीही करू नये. तुम्ही दत्त सेवा करता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण चूक क्रमांक 1 बघूयात. श्रद्धेपेक्षा जास्त दिखावा करणे. अनेक लोक पूजा, जप किंवा पारायण केवळ लोकांना दाखवण्यासाठी करतात. दत्त महाराजांना बाहेरचा दिखावा नकोय. त्यांना मनापासून केलेली भक्ती प्रिय असते. भक्ती नेहमी निष्कपट आणि अहंकाररहित असावी. त्यामधील चूक क्रमांक 2, गुरूंचा अपमान करणे. दत्त संप्रदायात गुरुला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. गुरूंचा अनादर करणे, त्यांच्या शिकवणीचे पालन न करणे किंवा त्यांच्याबद्दल चुकीचे बोलणे ही गंभीर चूक मानली जाते. गुरूंचा आदर म्हणजे दत्तांची सेवा होय. चला आता पाहूया चूक क्रमांक 3, नामस्मरणात सातत्य नसणे. काही जण संकट आले की दत्ताचा जप करतात आणि काही संकट गेल्यावर दत्तांना विसरून जातात. श्री गुरुदेव दत्त या नामाचा नियमन जप केल्याने मनाला शांती मिळते आणि श्रद्धा दृढ होते. चूक क्रमांक 4, असत्य, फसवणूक आणि वाईट वर्तन. भक्तांनी सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगले आचरण ठेवले पाहिजे. खोटे बोलणे, फसवणूक करणे किंवा दुसऱ्याला त्रास देणे हे भक्तीच्या मार्गात अडथळा निर्माण करू शकतात. तर चला आपण पाहूया चूक क्रमांक 5, आई, वडील आणि ज्येष्ठ यांचा अनादर करणे. दत्त परंपरेत आई वडील यांना ज्येष्ठांचा सन्मान हा धर्माचा भाग मानला जातो. त्यांचा अपमान करून खरी भक्ती साध्य होत नाही. चूक क्रमांक 6, अन्नाचा अपमान करणे. अन्न हे परमेश्वराचे प्रसाद रूप मानले जाते. अन्न वाया घालवणे किंवा त्यांचा अपमान करणे टाळावे. चूक क्रमांक 7, मत्सर, द्वेष आणि राग मनात ठेवणे. दत्त भक्तांनी क्षमा, प्रेम आणि करुणा या गुणांचा स्वीकार करावा. मत्सर आणि द्वेष मनाला अशांत करतात आणि भक्तीपासून दूर नेतात. चूक क्रमांक 8, मंदिरात अनुचित वर्तन करणे. मंदिरात मोठ्याने बोलणे, मोबाईलवर गप्पा मारणे, स्वच्छता न राखणे किंवा इतर भक्तांना त्रास देणे योग्य नाही. मंदिरात शांतता आणि पवित्रता राखावी. चूक क्रमांक 9, स्वार्थासाठी भक्ती करणे. फक्त पैसा, नोकरी किंवा इतर इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून भक्ती करू नका. दत्त भक्ती आत्मिक शांती आणि सदाचारासाठी असावी. चूक क्रमांक 10, दया आणि सेवाभाव विसरणे. गरजू लोकांना मदत करणे, प्रामाणिकांवर दया करणे आणि शक्य तितकी सेवा करणे हीच दत्त भक्तांचे खरे लक्षण आहे. तर मित्रांनो, या 10 चुका तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही करू नका. मित्रांनो, या गोष्टीसाठी नैतिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन म्हणून सांगितले जातात. प्रत्येकाची श्रद्धा, परंपरा आणि आचरण वेगळे असू शकते. जर आपण मनापासून श्रद्धा, सत्य, सेवा, संयम आणि दयाभाव जोपासला तर दत्त भगवानाची कृपा अनुभवायस प्रयत्न अधिक अर्थपूर्ण होऊ शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रासोबत शेअर करा. अशा आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. शेवटी सर्वांना एकदा मनापासून म्हणा, श्री गुरु देव दत्त महाराज की जय.